तुकोबाऱ्यांना तुकशेट म्हणायची, तुकशेट. तुकोबारे देहूच्या बाहेर भजनाला आले. एका पुण्याच्या जहागीरदाराची जमीन आहे देहूच्या बाहेर होती त्या काळात. त्या शिळेवर त्याच्या बांधावर बसून तुकोबाऱ्यांनी भजन करावं, दररोज भजनाला जावं. त्या शेताचा मालक येतोय आणि तुकोबाऱ्यांकडे पाहतोय, म्हणतोय तुकशेट, ज्या शिळेवर तुम्ही बसलाय ती माझ्या शेताच्या बांधावर आहे, किती दिवस भजन करणार? जोवर मन माझं फिरलंय तोपर्यंत करेल इथे. तुकोबारे म्हटले, जाईल भंडाऱ्यावर, जाईल भामचंद्रावर, जाईल घोराड्यावर. महाराज करा ना महिना दीड महिना भजन या शेतकऱ्याच्या बांधावर. तुम्ही जर भजन केलं तर तुमच्या भजनातून माझा स्वार्थ साधता येईल. काय, आमच्या ज्वारीवर जी पाखरं बसायला येणार आहे ती तुम्ही राखाल, तेवढं कामही होईल आमचं. तुम्ही पाखरं राखले तर आम्हाला चांगली ज्वारी उतरेल. तुकोबारे म्हटले, हरकत नाही, अशी माझी बायको नेहमी आवडी म्हणते मला. तुम्ही प्रपंच करता काही करतच नाही, करतच नाही, करतच नाही. करतो बरं का तुमची चाकरी, आता राखतो पाखर. तुकोबारेंचं विनान ती चिपडी चाललंय भजन. इकडे मात्र रात्रंदिवस मालकाला भजन करतोय म्हणून थोडासा रागावलेले जिजाबाई. 8 दिवस झाले, हळूहळू दाणे यायला लागले. जसे दाणे वाढले तसे पाखरही वाढले. पाखरं यायला लागले ते शेतावर. तुकोबारांनी पाखरं पाहिले वा, आणि तुकोबारे म्हणायचे, या या बसा, काही इकडून जा, काही इकडून जा. अरे मोकळं राहणार जा बाबा, जा जा जा, तुमचंच आहे. हा आता इतका चांगला राखणदार म्हटल्यावर पाखरं मोकर अख्खे सोयरे घेऊन आले. हो, सोयरे झाले सगळे. आत्या बहीण, मावस बहीण, मामबहीणची फुई बहीण, फुई बहीणची लेक, सगळे. खाण्याच्या बाबतीत शिस्त नाही लोकांना, शिस्त नाही. त्या अकोले जिल्ह्यात मी कीर्तनाला गेलो. हो, काल्याचं कीर्तन चालू, काल्याचा अभंग सुरू झाला. 2-3 हजार लोक पळत सुटले. 10-12 हजार समार. म्हटलं थांबा ना, अजून व्हायचंय. लोक पळत सुटले जेवणाच्या मंडपात. एक मायासारखा सळपा तर तोही त्यात भागो भाग वाढला खाली, त्याच्या अंगून माणसं. अरे तो म्हणे पाय गेला, अरे हात गेला, अरे पाय गेला, अरे मेलो, अरे वाचवा. कोण वाचवतो महाराज लोकांना? 7 दिवस सप्ताहाला दिसत नाही माणसं काल्याच्या पंक्तीला येतात. आणि धोतर कसून आपलं पान घ्यायचो गड्या, हा पान घ्यायचं करा, पान घ्यायचं पंक्तीला. 2 पानं जर पुरीवाला पुढे गेला, पुरी ना, इतका जोरात दारुडी जर देवाला तरी देव धावून महाराज. पुरीवाल्याचं काय घेऊन बसला तुम्ही? श्रीखंड जर समजा चुकून पंक्तीत वाढला नाही, मेला वाढणारा. तो खाली पडलेला बेशुद्ध झाला ना तो. त्याला घेऊन दवाखान्यात गेलो. मला माहिती पडलं तो आमच्या भागातला आहे. मी दवाखान्यात. डॉक्टरने त्याचा हात उचलला, लगेच खाली यायचा. डॉक्टर म्हटले, महाराज हात गेला याचा. म्हटलं हात जाऊ द्या, पाय जाऊ द्या, मी त्याला नागपूरला घेऊन जातो, पण तुम्ही त्याला शुद्धीवर आणावा. डॉक्टरने त्याला इंजेक्शन दिलं. तो हळूहळू आला शुद्धीवर. तो डोळे उघडत होता, माझ्याकडे पाहत होता. मी पुढेच उभा. त्यानं माझ्याकडे पाहिलं. मला म्हणे, विशाल बा. म्हटलं काय? पहिली पंगत उठली काय? मरत होता म्हटलं पंक्तीच्या नादात. लोकांना शिस्त नाही महाराज. सगळे पाखरं त्याच राहणार. दुपार झाली की तुकोबारे म्हणायचे, जा रे जरा पाणी पिऊन या. सायंकाळ झाली की सांगायची गरज नव्हती पडत. ती पाखरं सगळी तुकोबाऱ्यांपुढे यायची आणि म्हणायची, आम्ही जातो आता घराला. वा. महाराष्ट्रात 2 जिजाऊ झाल्या. दोघींचं कार्य बहुमोलाचं आहे. एका जिजाऊनं महाराष्ट्राच्या रक्षणाकरता छत्रपती शिवराय दिले, आणि दुसऱ्या जिजाऊनं धर्माच्या रक्षणाकरता जगद्गुरु तुकोबाराय दिले. एकीनं पोरग दिलं आणि एकीनं मालक दिला. पाखरांना इतका चांगला राखणदार भेटल्यावर रानात दाना ठेवला नाही पाखरांनी. उलट लोक यायचे म्हणायचे, मालक राखायला घेतलं वाटतं शेत. हो हो, तुम्हाला वेळ आहे का? मग आहे ना, सांगा ना. पक्षी अंगणी उतरती एका गुंतो राहती. तुम्ही जरा पाय यांच्यासारखं शिका. तुकोबारे म्हणायची. तो महिनाभरानं राखणदाराला आणि त्यानं पाहिली व ती ज्वारी. दाना नाही, नुसते पिसे उभे होते. मावचून खाली सोडलं तुकोबाऱ्यांना. स्वतःच्या पोरांना दाना ठेवला नाही रे म्हणे घरात. आमच्या पोरांचंही हिसकावलं पुढचं ताट. चल तुला
दिवाणातून नेतो. पाटील कुलकर्णी बैसले जाण, आला घेऊन तया ठाया. घेऊन आला तिथं सगळे वरती बसलेले, तुकशेट खाली बसलेले. सांगा दिवस. तुकोबाऱ्यांनी दुष्काळात ज्यांना जगवलं ती वरती आहे. दुष्काळात धन लुटवलेली तुकोबारे ताळपत्रीवर आहे, पण समाधान. बोला तुकशेट, तुमच्यामुळे नुकसान झालं, खरंच झालं. तुम्ही पाखरं राखले नाही, पाखरच राखले तुकोबारे म्हटले. कसे राखले? त्यांना बोलवायचो, बसू द्यायचो, खाऊ द्यायचो. याच्या पलीकडे मला नाही राखता येत तुकोबारे म्हटले. अहो राखणं म्हणजे गोफून फिरवणं, मारणं त्यांना नाही हो. तुकोबारे म्हटले मला नाही जमणार, आपल्याला नाही जमणार त्याची. कोण्याही जीवाचा नगडो मत्स वर्म सर्वेश्वर पूजनाचे मला नाही जमणार ते. वृक्षवल्ली आमा सोयरी बनचरे, 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 वृक्षवल्ली आमा सोयरी बनचरे. पक्षी सुस्वरे आरतीती, पक्षी सुस्वरे आरतीती, वृक्षवल्ली आमा सोयरी बनचरे, वृक्षवल्ली आमा सोयरी बनचरे, वृक्षवल्ली आमा सोयरी बनचरे, वृक्षवल्ली आमा सोयरी माझी सोयरेत, मी त्यांना मारू कसं? विष्णुमय जोग वैष्णव. वृक्षवल्ली आम्हा सोयरे सगळे माझे भगवान विष्णूची रूप आहेत, कशी मारू? तुकशेट नुकसान भरपाई करून द्यावी लागेल. किती झालं असतं रे बाबा तुला? तो म्हटलं 2 खंड्या झालं असतं का तुकशेट? खोटं बोलताय हे. 4-5 खंड्या धान्य झालं असतं. प्रामाणिकताच तितकी होती, काय करा. तुकशेट नुकसान भरपाई करून द्यावं 2 खंडे. आता देतो. ज्याच्या घरात दाना नाही त्याचे शब्द आहे, मी देतो. असून सुद्धा माणसं दुसऱ्याचं देत नाही. असून कोणाचं काही असेल आपल्याकडे तर ते त्याच्या ऋणात राहू नये म्हणतात. ऋणात माणसानं मरू नये असं दिलं पाहिजे. तुकोबारे म्हटलं मी लिहून देतो बा. मोडीत सही केली, कागद दिला पंचाकडे, कागद खिशात ठेवला. पंच म्हटलं इतके दाणे पक्षी खाऊ कसे शकतात? एकदा चाला बरं तिकडे. गेले. काय क्रांती आहे तुकोबाऱ्यांची. विल्लोडीकर प्रत्येक कंसामध्ये माझा जगाचा मालक त्या रानात नादायला आला होता. तुडुंब भरलेली दाणे अशी डोलत होती कंस. कंस म्हणजे माझा पांडुरंग डोलत होता कंस. तुकोबारे रडायला लागले. तू आलास हा? पिसंबेना माता बाळा तैसा लळा पाळावा. खरे लेकराचा सांभाळ करायला आला. तो शेतकरी म्हटला तेवढा कागद फाडावा आता, कारण ते लयच दिसायला लागलं. त्याला वाटलं लय होतं ते. आता पंच म्हटले कागद नाही फाटणार. ते धान्य तयार केलं. 2 खंडे शेताच्या मालकाला दिलं आणि उरलेल्या 15 खंड्या तुकोबाऱ्यांना दिलं. तुकोबारे म्हटले मला नको. माझं नाही तर का घेऊ? वचना फिरती अधम जन. दिलेला शब्द बदलवणारी माणसं अधम असतात. मी का घेऊ? घेऊन जा. घ्या महाराज तुमचं. तुकोबारे म्हटले तुम्हाला जर माझी इच्छा पूर्ण करायची असेल तर हे धान्य पुण्याच्या बाजारपेठेत विका आणि आलेल्या पैशातून जगाचा मालक देहूत नांदायला आलाय, माझ्या घरच्या वाड्यातलं तेवढं मंदिर बांधावं. वा. आजही तुकोबारींच्या वाड्यातलं मंदिर उभं आहे. अनेक प्रसंग तुकोबारींच्या जीवनातले असे आहेत
का जिथं माणसं पश्चातापानं तुकोबऱ्यांच्या जवळ यायची. तो मालक जागीरदाराला न हात जोडायला लागला, चुकलं बरं का महाराज. तुकोबरे म्हटले तुमचं जाऊ द्या, पण मला तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे, तुम्ही शपथ घ्या बरं पांडुरंगाच्या चरणावर, पुन्हा पाखराला कधी मारू नका. राखणदार कोणी बसवा, पण दुसऱ्याचा जीव आपला जीव समजा. पैशा करता एकामेकाचं रक्त पाहणारी लोक तुकोबऱ्यांच्या नजरेत बसत नाही. सरपंचाच्या पदाकरता महाराष्ट्रात खून व्हायला लागली, मर्डर व्हायला लागली. हिरभर जमिनी करता माणसं 10-10 वर्ष 20-20 वर्ष भांडायला लागली. एका आईच्या हृदयात राहिलेली, पोटात राहिलेली पोरं भाऊ भावावर शस्त्रानं वार करायला लागला. हे दिवस या महाराष्ट्रात येऊ नये असं वाटत असतील, हे संपावे असं वाटत असतील, तर कीर्तनात बसलेल्यांना विनंती आहे, आपुला आले चित्त शुद्ध करा, हित ते करावे, देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे.